होती. मी खूप आधीपासून कमिशनरांना याचा अजेंडा देऊन असं म्हटलं होतं, 90% विषय तुमच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्येच संपले पाहिजे. तसं झालं. खूप विषय त्यांनी मार्गी लावून, समजा अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा विषय असेल, अहिल्यादेवी होळकरांच्या कमानीचा विषय असेल, किंवा काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, रस्त्याच्या विषय, खूप गोष्टी संपूर्णच बैठकीला बसल्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपली. पण हे मला मान्यच आहे की प्रश्न खूप साचले आहेत. त्यामुळे आज त्यांनी जे मान्य केलं त्याचा दर आठवड्याला मी आढावा घेईन आणि अजून 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा ज्या नगरसेवकांना कळलंच नाही अशी काही बैठक झाली त्या नगरसेवकांसहित पुन्हा बैठक घेऊ. आचारसंहिता लक्षात घेता या कामांच्या बाबतीत आपण काय सूचना? आचारसंहिता या विषयामध्ये निवडणूक आयोगाशी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं होईल. समजा जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली तर ती महानगरपालिकेलाही लागू असेल का? नगरपालिकेची आचारसंहिता असली तर ती महानगरपालिका लागू असेल का? याचं मी माझ्या बुद्धीने असं उत्तर देईन की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना महानगरपालिकेमध्ये आचारसंहिता लागेल. जिल्हा परिषदेची काही लागणार नाही. पण जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची सगळ्याच आचारसंहिता सगळ्याला लागू झाल्या तर जवळजवळ टेंटेटिव्ह ऑक्टोबर एंड नंतर 2-3 महिने कुठली कामच करता येणार नाही. आणि त्यामुळे मी प्रशासनाला हे गृहीत धरून हा सारखा आग्रह धरल्या करतोय. आज तर मी 2 दिवस सलग घेऊन बसलो की जी कामं ही क्लिअर आहेत ती तुम्ही लवकरात लवकर टेंडरकडे न्या, अन्यथा तुम्हाला 3 महिने थांबावे लागेल. महानगरपालिकेला, जिल्हा परिषद, नगरपालिकेची आचारसंहिता नाही असं झालं तर डिसेंबर एंडपर्यंत महानगरपालिकेला आपल्याला स्कोप राहील, अन्यथा ऑक्टोबर एंडला आपल्याला टेंडर काढून मोकळं व्हावं लागेल. दादा, जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील वाद पेटला का, पेटवला का, आपण काय, कारण का फारच वाद पेटतो? असं आहे की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही, मुख्यमंत्र्यांना मान्य नाही. आणि त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृतीमध्ये बसत नाही, ही समज दिली. पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होती त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव, कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते. त्या निमित्ताने पुन्हा लाईमलाईटमध्ये आले. असं काही लाईमलाईटमध्ये वर येता येत नाही, ते येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसेल. पण जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली तर गोपीचंद पडळकर यायला बाजूला, तो काय बोलायला बाजूला, आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांना आका काय म्हणताय, टरबुजा काय म्हणताय, बायको काय काढताय. आम्ही हा प्रकार चालू देणार नाही. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला इशारा नावाची एक सभा करतोय की बाबा तुम्ही पण नीट बोला, आम्ही पण नीट. गेले 1.5-2 वर्ष सातत्याने तुमच्यासमोर मी कंठशोष करून मांडतो आहे की राज्यातल्या 20 प्रमुख नेत्यांनी बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे, यावर विचारविमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोंट्स, करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे. कोणालाच त्याची पडलेली नाही, परिणामी कोणीही काही बोलत आहे. आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील, आमच्या नेत्यावर बोलणार असतील, देवेंद्रजी, मोदीजी, आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे. तुम्ही बोलायचं बंद करा, आम्ही बोलायचं बंद करा. आज जयंत पाटलांनी ट्विट केलं, ते असं म्हणाले कुठली ती 350 कोटीची महसूल मंत्री असताना काढा ना. आम्ही अस्वस्थच होत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे. कारण ज्या 350 कोटीच्या जमिनीचा विषय तुम्ही काढता तो तुम्ही आतापर्यंत 10 वेळा काढून झाला आणि 10 वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे. 11व्यांदा काढा. पण मग तुम्ही का अस्वस्थ होत आहे ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये? नाव न घेतल्यामुळे, तुमचंही नाव नाही घेतलं, एक अर्थमंत्री, ऑनलाईन लॉटरी, एक ठाणे जिल्ह्यातला आमदार, परमारची डायरी, एक आमदार, एका पक्षाचा नेता, त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी, असंच म्हटलं मी. आता मी टोप्या फेकल्या, तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही काही काळजी करण्याचं कारणच नाही, कारण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात. मग तुम्ही काळजी कशाला करता? मी करतो का काळजी? सकाळी 10 वाजता ट्विट झालं जयंत पाटलाचं, काय अस्वस्थ झालो का? सगळे कार्यक्रम सुरू आहेत, हे नाहीच आहे ना बोंबल्याला. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये. आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे. पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल
तर आम्ही काही आता स्वस्त बनणार, लोक मारतील आम्हाला. अरे ते काही बोलतात, मी काही कसं बोलत नाही. आणि त्यामुळे लोकदबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट म्हणून आम्ही रिॲक्ट होणार. संपायचं आहे ना, जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्या पुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही. आम्ही एकतर्फीची सभा रद्द करतो, हौस नाही आम्हाला, वेळ जास्त उतू नाही चाललाय, पैसे उतू नाही चाललेले आहेत. 1 तारखेची सभा रद्द करतो, डिक्लेअर करावं की यापुढे असं होणार नाही. गोपीचंद पडळकरांनी जे राजाराम बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत ते तुम्हाला 1 तारखेला दिसेल. कारण आमचं नेतृत्व तेवढं खंबीर आहे. तर गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की ज्याच्यातून हा विषय संपेल याची आमची प्लॅनिंग तयार.